ते सुट्ट द्या आणि मला 500 रुपये दिलंच नाही ना एवढा हा लक्ष आणि त्याला त्याच्या अंगावर फुटतील पैसे ते आमचं फुटतील 500 रुपये त्याच्या अंगावर फुटतील. पुजाऱ्यांचं घेतलंच ना आमचं आम्ही कधी खोटं नाही बोलत. तिकडे झालं सरळ जा राईड मारानी टाइम ताजमध्ये इथं ताज आहे बघला काय बोलतो कधी बोलला बस माय गॉड इंग्लिश व्हेरी डेंजरस. तर मंडळी आपण आता अलिबागच्या बीचवरती आले आपले दादा भेटलेला आहे. दादा तुमचं नाव काय आहे? ओ भाई उतर उतर हो भाई क्या कर रहे हो भाई उतर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहोत एक अनप्लॅन ट्रिप करण्यासाठी. अनप्लॅनच बोलता येईल ना भाई. अजूनपर्यंत रेडी झालेली नाहीत आपली माणसं. तर आपल्यासोबत आहे हा मिस्टर साहेब पाटील, त्याची गाडी घेऊन ही बाई KTM आहे त्याची गाडी. आणि ही आपला यश मित्र याला तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, त्याची गाडी आहे R15. तर अशा प्रकारे आपण आता निघलेलो आहोत तिघंजणं अलिबागला. आपण कुठं जाणार काय करणार आहोत ते आपल्यालाच माहिती नाही. जसं आपण पोहोचू तसं बघा व्हिडिओमध्ये काय काय तुम्हाला बघायला भेटते त्या. तर चला आता निघूया इथून. जाम दिवसांनी प्लॅन चाललं कुठेतरी फिरायला जाऊया, कुठेतरी एक छोटीशी बाईक राईड करूया. पण काय करणार आहे, कामामुळे आम्हाला टाइमच भेटत नव्हता. आम्हाला म्हणजे या दोघांना. मला तर कधी पण फोन करा, मी कधी पण रेडीच असतो. त्याच्याच मुलं साईनी रात्री आपल्याला फोन केला, आपल्याला म्हणजे मला आणि यशला. आणि आम्ही तिघाही ही अनप्लॅन ट्रिप प्लॅन केली. मी आणि यश आम्ही दोघं पण नाईट शिफ्टला होतो आणि आम्हाला सकाळी 7च्या दरम्यान निघायचा होता. पण ते काय पॉसिबल झालं नाही, कारण की सगळं आवरत नाश्ता पाणी वगैरे करत आंघोळी वगैरे करत आपल्याला 10 वाजले. मी तर 9:30ला कामावरून आलो आणि लगेच आंघोळ करून बिना नाश्ता करून डायरेक्ट राईडला निघालो. ट्रॅव्हलिंगची आवड असल्या कारणाने आपल्याला नाश्ता विष्टा पुढं करता आला असता, म्हणून मी तेवढा विचार नाही केला. एकदाच बसलो साईच्या गाडीवर आणि आमची जर्नी स्टार्ट केली. जर्नी स्टार्ट करण्याच्या वेळी आम्हाला या 4-5 गोष्टी जरूर अनुभवता आल्या. एक, आपल्या परिसरात उडणारी धूळ. दुसरं म्हणजे आपल्या परिसरात रोडला पडलेले खड्डे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या रस्त्यांवरती असणारे ट्रॅफिक. या तिन्ही गोष्टींशी आम्ही डील करत एकदाच येऊन पोहोचलो अलिबागमध्ये. मंडळी आता आपण पोहोचलो आहोत अलिबागमध्ये. आणि अलिबागमध्ये आता पोहोचून आपला टाईम झाला आहे जेवणाचा, म्हणजे 12 वाजलेलं आहे. तर 12, 12:15 काहीतरी झालेलं आहे. तर मस्तपैकी आम्ही इथं जेवायला अलिबागला हॉटेल आहे. चला जेवूया, थोडासा खाऊया काहीतरी, त्याच्यानंतर मग आपण आपली जर्नी आता पुढे स्टार्ट करू. A few moments later. मंडळी मस्तपैकी आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत बीचच्या दिशेने. बीचवरती गेल्यावर बघूया, ठरवूया काय करायचं काय नाही. चला आता जाऊया बीचवरती. मस्तपैकी पोटभर जेवण करून आता आम्ही निघालो अलिबाग बीचच्या दिशेने, काहीतरी नवीन ॲडव्हेंचर शोधण्यासाठी. मंडळी आपण आता फायनली आलो आहोत अलिबागच्या बीचवरती. या साईडला आपला बीच आहे. आता आपण जाऊ चला बीचवरती. तर बीचवर जाता तेच आपल्याला इथं एक रणगाडा बघायला भेटते. आपण चला रणगाडा बघूया. तुम्हाला बेकार ऊन लागते आज. फुल सनीडे आहे. आम्ही चालून घरा आता आलो इथं, पण आता बीचवर जायची इच्छा नाही कारण की ऊन लय आहे. आणि आम्ही कपडे नाही आणलो, 1 डेसाठी नाही आलो आम्ही, असं चालून फिरायला. बघूया आता इथं मार्केटमध्ये 2 जण गेलो आणि त्यांना शोधते मी कुठे आहेत काय करतात त्या. चला
कशासाठी थांबलो? उद्या काहीतरी टाईम झाला आहे बघ. किती टाईम झाला आहे? सरळ जा राईट मारानी टाईम किती झाला आहे बाबा? 2 वाजलं. जाऊ चल. या काय गावली तशी आलास तू? जिमच्या टिशरी आला काय? चल जाऊ आता. नारळ पाणी मारता का? नारपाणी उचल, नारपाणी उचल. स्पॉन्सर भेटो टेन्शन काय? कोण स्पॉन्सर आहे? तू कोण तू? मग नंतर बोलवता हॉटेलमध्ये खावायची गोष्ट नाही बोलतो. हां ते हॉटेलसाठी रे, बाकीच्या नाही कुठल्या गोष्टी. प्यास्टा घेऊन ताजमध्ये बसतो. ताजमध्ये इथं ताज आहे अलिबागला. काय बोलतो? कधी बोलला? हे तो लेटेस्ट न्यूज आहे. जाऊ वरीन बसू. बोला मारी. क्या बोल रहा है भाई? चल मस्त की नारळ पाणी पिऊया, त्याच्यानंतर मग द्या मस्त की कडक नारळ पाण्याचा आस्वाद घेऊया आपण आता. एक नंबर आहे. टोपी काढली तर जरासा माझा अवतार वेगळा दिसतंय. केस उगारलं. हे टोपी टाक रे यान लोकॅन. थँक्यू सो मच. किंग बिन कामाचा. आता काय प्लॅन करत आहे सांग बाबा. थोडी बघू किल्ल्यावर बस. माय गॉड, इंग्लिश व्हेरी डेंजरस इंग्लिश. वाव ब्युटिफुल. यश तुझा काय म्हणणं आहे मग या गोष्टीवर? असं काय करायचं आपण? कुठे जाऊ आता? बंद झाला. चालू आहे, बोल तू. डो नॉट डिस्टर्ब. D&D. चला तुम्हाला भेटतो जरा टाइम. A few moments later. मंडळी आता आपण आलो बीचवरती मस्तपैकी नारळ पाणी पिऊन. आपण आता चाललो आहोत कुलाबा किल्ल्यावरती. आणि आपल्याला कुलाबा किल्ल्यावरती जायला आहे ना, इथं बोटी शोधायला लागतात. तर आता तिथे शोधामध्ये आम्ही आलेलो आहोत 3 जण. बघतो इथं कोण भेटतं का नाही. तर मंडळी आपण आता अलिबागच्या बीचवरती आले. आपल्या इथे दादा भेटलेला आहे. दादा तुमचं नाव काय आहे? दादा आता आपल्याला किल्ल्यावरती जायचं आहे. काय कसं जाऊ आम्ही? पायी जाऊ शकला तर घोडागाडी जाऊ शकता तुम्ही. आणि इथं पाणी बिणी तर कसं आहे आता? पाणी टाइम आहे आता. ओटी चालू आहे पाणी. बोटी चालू आहे ना? 3 तासाच्या नंतर पाणी येईल आता. आणि तिकडून मग जर यायचं असेल आता जर आम्हाला तर पाणी बिणी काय भेटेल आम्हाला यायला? पाणी नाही भेटणार, चालतच येऊ शकतं. आता चालत जाऊ शकता ना? रिटर्न पण चालत येऊ शकतं. येऊ शकता ना? ठीक आहे दादा. तर तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. चला वेलकम. मंडळी, जसं आपल्याला ते दादांनी सांगितलं तसं आता आपण करणार आहोत. आता आपण पायी तिकडे जाणार आहोत. हे माझे 2 मित्र आहेत ना, त्याने चौकशा केल्या बाबा घोडागाडीने कसं जायचं, काय कसं जायचा. पण घोडागाडीने आपल्याला महाग पडतंय. 2,500 रुपये सांगतात 3 जणांचं. तर येस पण आपण नाही जाणार घोडागाडीनं, बोटने पण नाही जाणार, कारण की पाणी आता आटलेलं आहे. म्हणून आता बघूया, जाऊया चालतच. काय कसा एक्सपिरियन्स होतो तुम्हाला सांगतो मी. मंडळी आहे बघा, आता आपण आपली बुटा वगैरे आहेत ना, तिघांचे आम्ही पिशवे टाकून आता चाललेलो आहोत तर किल्ल्याच्या दिशेने. किल्ला आहे त्या बाजूला माझ्या मागच्या साईडला. 2 जण निघलं. कुठून पण गेलो ना तरी आपण चालत गेलो ना तर किल्ल्यावरती पोचू. आणि एक इथं चांगली गोष्ट काय माहिती आहे का, इथली जी वाळू आहे ना ती एकदम चांगली आहे. चिखल बिखल नाही, तर मडी नाही आहे अजिबात. वाळू एकदम लेवल आहे. त्याच आता आपण फॉलो करत चाललो त्या दिशेने, किल्ल्याच्या दिशेने. तिकडे आहे किल्ला. चला आता बघूया कसा काय आपला प्रवास होतोय तो. मंडळी ऑलमोस्ट आपण अर्धा पार केला आहे. आपण आलो त्या बाजूने तिकडून. आणि आता बघा आपण कंप्लीट मध्ये नाही होत, पण इथं पाणी अजिबात नाही आहे. पाण्याची लेवल बघा काय इथं. जो पाणी इथं एवढंच पाणी आहे फक्त, अजिबात पाण्याची लेवल नाही आहे. मस्तपैकी आपण चालत सुद्धा किल्ल्यावरती पोचू शकता. फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये आपण आता किल्ल्यावरती पोचू. हे बघा पूर्णपणे सगळीकडे समुद्र आहे. आता ओटी आहे ना त्याची मुलं इथेशी आपल्याला आहे ना चालायला भेटतंय. आणि जेव्हा इथं भरती होतं ना तेव्हा आपण इथं चालून नाही जाऊ शकत, तेव्हा आपल्याला बोटीनंच जायला लागतं. आता मस्तपैकी आपण मजा करत चालत चला लवकरात लवकर इथं पोचूया आता.
मंडळी बघा इथं कसे पॅटर्न झाले तयार, असे सगळीकडे हे पॅटर्न असे तयार झाले आहेत. ते कशामुळे झालं तर हे पाण्यामुळे झाले आहेत पॅटर्न असे तयार. असा मला जो आपला दादा होता त्याने सांगितलेला आहे. कोण दादा माहिती आहे का? येऊ दादा याने सांगितलेलं आहे. हा आहे ना, हा झुलॉजीमध्ये त्यांनी एक्सपर्टीज हासिल केलेले आहेत. याच्यासारखा जो टॉप लेवलचा जो युनिव्हर्सिटी आहे ना त्यात त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे. तर पण इथं अशी झुलॉजी इम्प्लिमेंट होतं रे, म्हणून तुम्ही झुलॉजीमध्ये वाढलं बघून बघून. हा आता तुला तोच प्रश्न विचारतो, या तू एवढ्या खगोल ज्ञान तुला कुठून भेटला? बेअर ग्रिल्स कडून. तर एवढा खगोल ज्ञान आमच्या मित्रांमध्ये आहे, मला माहिती नव्हता. हा त्याचा दुसरा रूप आहे आणि त्याच्या आतमध्ये एक अंतर्मन आहे ना, त्याचा एक दुसरा रूप आहे तो नको दाखवायला. तो. या ब्लॉग नको. तर हळूहळू आपल्याला गोष्टी बघा उघड येतात, जसं आपण ट्रॅव्हल करतो तसं. म्हणून तुम्हाला सांगतो मी का मित्रांसोबत जरूर ट्रॅव्हल करा. जेवढी लाईफ जगता येईल तेवढी जगा, जेवढा फिरता येईल तेवढा फिरा, कारण की कधी काही सांगता येत नाही. चला आता जाऊया किल्ल्याच्या दिशेने. मंडळी आता आपण पोचलो आहोत बघा किल्ल्याच्या इथे. हा बघा आपल्या पाठीमागे दिसला किल्ल्याचा जो एक बुरुज दिसतोय. तर तिथूनच मला वाटतं एंट्री असू शकतं आहे. तिकडंच आता आपण चाललो आहोत. हे बघा माझे दोन मित्र थोडंच खोल पाणी आहे असं वाटतं मला, पण ते दोघं चालत आपण पण त्यालाच फॉलो करू. बाकी काय एक्स्ट्रा करायला जाऊ नको आणि जाऊन पण फायदा नाही. हा मस्त पाणी थंड आहे. थोडा पाणी वावता पण आहे ना इथं, त्याच्यामुळे पाणी थंड येतं. ऑलमोस्ट आपण आता पोचलो किल्ल्याजवळ. जाऊया पुढं. किल्ल्याच्या आतमध्ये काय काय आहे ना ते बघूया, आता ते एक्सप्लोर करूया. मंडळी आता आपण बसलो आहोत किल्ल्याच्या हा जो बुरुज आहे ना तिथं. अजूनपर्यंत बघा ही तटबंदी कसली भक्कम आहे, त्या अजून हालत नाही काही नाही. दगडा बघा कसले मजबूत आणि किती मोठे आहेत ते. अशी दगडं आहेत ना आपल्याला समोर पण असे पडलेले दिसतात. आणि त्या साईडला पण किल्ल्याच्या त्या बाजूला तिकडे पण असं आपल्याला कंपाऊंड टाईप दिसते. म्हणजे पहिल्यांच्या काळामध्ये अजून काहीतरी पुढे याच्या समोर अजून काहीतरी बांधकाम, अजून काहीतरी वास्तू असू शकतं. त्याचं आपल्याला अवशेष दिसतं ना या साईडला. आता आपण नक्की फ्रंट साईड आहे का बॅक साईड आहे नक्की ते मला माहिती नाही. जसं आपण किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ ना तसं आपल्याला समजेल आपण कुठं आहे ते. तर चला थोडासा इथे रेस्ट करतोय आणि मग त्याच्यानंतर आम्ही आता आतमध्ये जातोय. मंडळी ही तुम्हाला दगडं दिसतात, याच्यावरती तुम्हाला या असं लागलेलं दिसते का? याला आमच्याकडे बोलतात कालवं. त्याच्या आतमध्ये काही नाही आहे पण याला कालवं बोलतात. आणि याची मस्तपैकी आहे ना रेसिपी होतं, ती बाहेर लागतं खावाला. तर असं हे जे कालवं आहेत ते सगळं पूर्ण या तटावरती असं पडलेलं आहेत, दगडांना लागलेले आहेत. आपण आता बाजूशी असं आलेलो आहोत किल्ल्याच्या. ते बघ किल्ला इथं आहे. आता आपण पोचू किल्ल्याचे म्हणतो वाटतं आहे समोर फ्रंटला साईडला. नक्की काय आपल्याला आयडिया नाही. साई पाटील आपल्याला गाईड आहे आजचा, तो घेऊन चालायची सोबत चालणार. मोठी मोठी दगडा पडली इथं सगळीकडं. हे बघ सगळीकडं इथं पाठीमध्ये राहिलं सगळी मोठी मोठी दगडा पडली. तीच दगडा आपण पार करत करत आता येऊन पोचलो या बुरुजावरती, ज्याच्या आपण पाठीमागे उभे होतो थांबलो तिथे. आता आपण येऊन पोचलो आहोत. इथला जो दरवाजा आहे ना त्या दरवाजामध्ये बघा असं आलो आपण या बाजूनं आणि त्याच्यानंतर मग आता इथं दरवाजा आहे. दरवाजा आपण चालू आतमध्ये. चला जसं आपण याचे दरवाजे देतो ना तसं आपल्याला बघा तशी पहिल्याच्या काळांचे दरवाजे थांबवण्यासाठी किंवा अटकवण्यासाठी जे होल केले ते अजूनपर्यंत आहेतच आहेत. इथं पण आहे, दोन आहेत. असं वरती जो बांधकाम आहे ना तुटला आहे सगळीकडचा, सगळा पडला आहे खाली. आणि ॲज युजल सगळे किल्ल्यांवरती ज्या आपल्याला बघायला भेटते ते म्हणजे ही घाण. ही बघा सगळीकडे ही अशी घाण पडलेली आहे बाटल्यांची. तर मी मनापासून सगळ्यांना निवेदन करतो आहे की तुमची घाण तुम्ही स्वतः उचला आणि आपलं गड किल्ला आहेत ना ते स्वच्छ करा. कारण की जर आपणच आपल्या गोष्टींची जर कदर नाही करणार मग कोण करणार? आम्ही पण सोबत पाण्याच्या बाटल्या आणल्या पण जेवढ्या पण संपल्या नाही सगळ्या बॅगमध्ये टाकून ठेवलेल्या आहेत. तर तुम्ही पण मंडळी ह्याची काळजी नक्कीच घ्या का फ्युचरमध्ये कधी पण कुठल्या किल्ल्या विल्ल्यानं जाणार ना तर ही अशी गंदगी करू नका. कारण की आपणच आपल्या वास्तूची वाट नाही लावू शकत, आपल्याला त्या वस्तू जपायला लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण मुक्त केल्यानंतर 1680 मध्ये या किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले. त्यांनी याला शिवकालीन नौदलाचं मुख्य स्थान बनवण्याचा निर्णय घेतला. 1662 मध्ये हा किल्ला अधिक मजबूत करण्यात आला आणि त्याची जबाबदारी देण्यात आली दर्या सारंग आणि मायनाक भंडारी यांच्याकडे. इथून मराठ्यांच्या जहाजांनी इंग्रजांच्या जहाजांवर केलेला हल्ला सुरू झाला. मंडळी वरचा बघताना आपण टोटली एक्सप्लोर केला आहे. आता आपण इथं जाऊया. या साईडला काय आहे काय माहिती आहे, काहीतरी शोधलेला आपले मित्र आहे इकडं. चला बघूया काय तिथं, तो बघू एक्सप्लोर करूया. काय रे बघू
हो एकदम आतमध्ये आहे, आतमध्ये एकदम आहे, पण इथे गोड्या पाण्याची विहीर आहे तशी छोटीशी. आणि आजूबाजूला बघा सगळी झाडं आहे तिथे. कॅमेरा जाईल रे पण दिसणार नाही, काय नाही सुकलेलं आहे पण ती सगळी पूर्ण आतमध्ये. अशा प्रकारे ही गोड्या पाण्याची इथे एक विहीर आहे किल्ल्याच्या वरती. अशाच गोड्या पाण्याच्या विहिरी आपण मंडळी बरेचसे किल्ले आहेत तिथे बघितलेले आहेत, ते भले समुद्राच्या आतमध्ये असू दे किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असू दे. चला आता जाऊया पुढे, पुढचा भाग एक्सप्लोर करू. पण आता मंडळी त्या बाजूचा पोर्शन एक्सप्लोर करून आता आलो समोरच्या बाजूला. आणि इकडे आपल्याला एक छोटासा देवाचा मंदिर भेटते बघायला. हे बघा इथं आहे. मंडळी आता आपण जिथे चालतो ना, असाच मला वाटतं पूर्ण पोर्शन ते तटबंदी टाईप तो ते आहे ना, तिथं याला असू शकतोय. पण नक्की आपल्याला माहिती नाही, कारण की समोर आपण जेव्हा आलो तिथून तेव्हा तिकडे जी दगडा होती ना ती पूर्णपणे अशी अस्तव्यस्त झालेली आणि सगळीकडे अशी स्प्रेड झालेली. तर नक्की काय असेल किंवा काय असू शकतो किंवा पास्टमध्ये काय होता ते नक्की आपल्याला माहिती नाही. पण जो ही जी तटबंदी आपण चालतो ना ती एकदम भारी आहे. आता जसं आपण ही तटबंदी उतरलो ना तर तसं आपल्याला अजून एक पुढं सेम तसंच पोर्शन एक बघायला भेटतोय. तर हा नक्की काय असू शकते ते पण आपल्याला काही अंदाज नाही आहे. हे बघा या बाजूने आपण आता आलो, असं आता चालून पुढे किल्ल्याच्या. तर इथं पण आपल्याला असा एक पोर्शन बघायला भेटतंय जो अस्ताव्यस्त झालेला आहे. पण याचा नक्की उपयोग काय असू शकतो हा आपल्याला अजून माहिती नाही आहे. ठीक आहे ना, कारण की एक तर हा जॉईंट असू शकतोय, नाहीतर हा असाच म्हणजे एक चालायला वाट असू शकते. नक्की काय आहे कसं आहे ते नक्की आपल्याला माहिती नाही. पण कालांतराने त्याचा आहे ना मंडळी पूर्णपणे जो शेप साईज होती ना ती सगळी वाहूत गेलेली आहे. आणि तशी आपल्याला रस्ता पण नक्की भेटत नाही. आपण चुकीच्या रस्त्याने आलो काय रे, बरोबर आहे ना, कारण की आता इथे डगरा आपल्याला भेटलेले आहेत. तिकडे आपल्याला जायचं सरळ. चला किल्ल्याच्या आता आपण साईडने आलेलो आहोत. आता इथूनच आपल्याला एक वरती त्याला वाट भेटलेली आहे, तिथं चालू आता. हे बघा इथे जे मस्त कचरा टाकलेला आहे, एक नंबर व्यवस्था आहे कचऱ्याची. वेस्ट मॅनेजमेंट ऑन पीक. चला आपण आता किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावरतीच आपल्याला या बुरुजाचं नाव आहे ना, आपल्या जी साईडचा आहे तो त्याचं नाव आपल्याला समजते. तो आहे हे बघ सरजा कोट. इथं जो बुरुज आहे त्याचं नाव आहे. तर चला आपण आता आतमध्ये जाऊ, आतमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करूया. शिवरायांच्या मृत्यूनंतर 1681 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला पूर्णत्वाला नेला. 1813 मध्ये पेशवे बालाजी विश्वनाथ यांनी केलेल्या करारामध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे यांना सुपूर्द केला. आणि मग सुरू झाला मराठी नौदलाचा सुवर्ण काळ. मंडळी आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि किल्ल्याच्या आतमध्ये झाल्यावरती आपल्याला प्रथमतः किल्ल्याचा जो इतिहास आहे ना त्याची थोडीशी माहिती आपल्याला इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये दिसते. त्याच्यानंतर मग आपण थोडाच पुढे गेलो ना त्या बाजूला तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतात. तुम्हाला पहिले दाखवते किल्ल्याची इकडे माहिती. इंग्रजांना अंग्रेजांचा रोज सण होईना ते पोर्तुगीजांना घेऊन एक संयुक्त मोहिमेसाठी कुलाबा किल्ल्यावर हल्ला करायला आले. त्यांच्यासोबत त्यांनी 6000 सैनिक, 3 इंग्लिश जहाजे आणि बराचसा तोफगोला आणलेला. तरी पण त्यांना कुलाबा किल्ला काय जिंकता आला नाही, कारण तिथं आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा उभा होता, ते म्हणजे आपले कान्होजी आंग्रे. आणि युद्ध झाल्यानंतर पोर्तुगीजांनी सुद्धा स्पष्ट केलं की हा किल्ला अभेद्य आहे. आणि मग कान्होजी आंग्रे यांना नाव पडलं समुद्राचा शिवाजी. आणि हा जो नाव आहे तो त्यांना ब्रिटिशांनी दिलेला. इकडं पण आपल्याला किल्ल्याची जसा एंट्री मारल्या आपल्याला एक छोटासा मंदिर बघायला भेटतोय. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला अजून एक दुसरा मंदिर बघायला भेटतंय छोटासा. हे बघा इथं ही देवीची मूर्ती आहे अशी मला वाटतंय. आणि इथं बघा इथं छोटीशी अशी विहीर आहे, ही गोडे पाण्याची विहीर आहे. इथं अशा मावशी बसल्या, यांच्याकडून जरूर खावायला घ्या. मावशी काय पाणी बिणी आहे पियाला? याचा बिसलं वगैरे आहे का? कसं आहे माई, तुम्ही इथंच राहता? आम्ही इथलीच आहोत पुजारी. हां इथलीच आहोत. तुम्ही पुजारी आहो का?
दाखव त्यांना. केलंच तर. काल बाबा हा. एकाने माझ्याशी 500 रुपये सुट्ट घेतलं. हा मला म्हणते सुट्ट द्या आणि मला 500 रुपये दिलंच नाही का. एवढा हा नक्षत्र तो घेऊन निघाला आणि त्याला त्याच्या अंगावर फुटतीन पैसे ते नाही त्याला आमच्याकडून फुटतीन 500 रुपये त्याच्या अंगावर फुटतीन. पुजाऱ्यांचं घेतलंच ना आमचं. आम्ही कधी खोटं नाही बोलत बोलू. 500 दिलंच नाही नाही तर म्हणतो दिलं. अरे पण माझं नाही दिलं तरी दिलं बोलत असतं बोलू. चांगली माणसं सुशिकतील एवढं का माणसाला कळत नाही का. सुट्ट माझं 500 घेऊनच गेला. मग असं करून त्याला 200च्या 2 नोटी होत्या ना 100ची नोट दिली आणि तो ते दिलं. आणि माझं नाही 500 सांगते मी त्याला तरी हे. किती शोधलं मी तरी नाही बघ. गेला तर गेला जाऊ दे. तुम्ही कशाला सुट्टे द्यायचं पैसे द्यायचं ना सुट्टे असं पैसे कोणाला दिलं त्याला असं वाटायला लागलं. बरोबर. द्यायचं नाही. बोलायचं बरं तू घेऊन ये गुगल पे मार स्कॅनर आहे गुगल पे मार असं बोलायचं. नाही तरी खायला काय नाही घेतलं नुसतं सुट्ट. म्हणजे कशाला पैसे काय मग करायचं माहितीये का. मी सुट्टे देईन पहिले 100 रुपयाचं खायला घे असं तरी बोलायला पाहिजे होतं मग. मला एवढं डोकं तुम्ही आता ही चालू करा नवीन स्कीम का तुम्ही आहे ना इथंशी बाबा ज्याला सुट्टे पाहिजे ना त्याने पहिले खायला घ्या नंतर सुट्टे द्या. हे करील मग जाऊ दे बोला हाईत आपल्याला दिलं. नाही माणूस की जाता आपण याकडे होणार. या खायला काय काय खायला देऊ काय देऊ काय काय देऊ. चला मंडळी आता आपण नाश्ता करून थोडंसं पुढे आलेलो आहोत आणि आपल्या दोन्ही बाजूला बघा इथं किती मोठं इथं एक वाड्याचा अवशेष आहे. ही पास्टमध्ये इथंशी जरूर इमारत असेल आणि त्याच्या समोर या बाजूला सुद्धा बघा किती मोठा असा एक अवशेष पडून आहे. दोन्ही साईडला तुटलेलं आहेत पूर्णपणे. दोन्ही साईडचा अवशेष या साईडला आहेत ते. आता त्याच्या थोडं आपण गेलो ना पुढं तर आपल्याला अजून एक अवशेष दिसतं बघा इथं. हे चला जा आतमध्ये. होय जायचं आतमध्ये. हे बाय बाई इथून बोर्ड लावला कुठं बोर्ड लावला नको मग. मंडळी तिकडे जायला आपल्याला चान्स नाही तर आपण जरूर दाखवलंच जाऊनशी. हे बघा पूर्णपणे इथंशे जे आहेत ना अवशेष पडलेले आहेत ते साईडला पर या साईडला अख्खं भरलेलं अवशेष. वाड्यामध्ये आपल्याला जायला इथंशी एक छोटासा रस्ता दिसतोय. बघूया जाऊया आतमध्ये काय बघू. बघा इथंशी खोल्या आपल्याला आहेत. ह्या बघ पहिल्याची काय म्हणतात इथं जाम मोठी इमारत असेल पण जसं आपण ऐकलं आहे त्याच्यावरून आपल्याला माहिती पडलं आहे की हा किल्ला आहे ना जाम वेळेला आक्रमण करून आहे ना आक्रमणकर्त्याने जाळून बिलून टाकलं. त्याच्यामुळे ज्या इमारतीची जी मजबूत होती ती कमी झालेली आणि कालांतराने इथंशी हल्ले बिल्ले होऊन हा किल्ला पूर्णपणे नेस्तनाबूत झाला. म्हणजे पूर्ण मध्ये जे मोठ्या मोठ्या इमारती होत्या त्या पूर्णपणे नेस्तनाबूत झाल्यात. आता बघा आपण अजून एक छोटीशी अशी तलाव आहे इथं. गणपती बाप्पाचा इथं मस्तपैकी छोटासा असा कोरीव काम केलेलं आहे आणि त्याच्याच आतमध्ये एक दरवाजाच्या आतमध्ये आपण आलो ना का मग आपल्याला इथंशी असा एक तलाव बघायला भेटतोय. हे बघा कासव बिसव हा बाई. हे बघा इथं मंडळी आपल्याला तलाव बघायला भेटतो. मंडळी आता आपण तलाव वगैरे केलेला आहे. थोडासा तिकडे रेस्ट केला होता. रेस्ट म्हणजे काय फोटो काढले आपण आणि आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये. आपल्याच राईट साईड दिसला आहे बघा इथे मंदिर आहे. चला आपण जाऊ मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. मंडळी चला आता आपण मंदिराचा परिसर फिरूया. मंदिराच्या परिसरामध्ये काय काय त्या गोष्टी पुन्हा बघूया. हा जो मंदिर आहे ना हा आहे गणपती बाप्पाचं मंदिर आणि गणपती बाप्पाच्या मंदिराच्याच बाजूला इथेशी हनुमंतरायाचं एक मंदिर आहे माझ्या मागच्या साईडला. आणि जसं आपण पुढे जातो ना या दिशेने तसं आपल्याला
मी ज्या मंदिरामध्ये आलेलो आहे ना तो मंदिर आहे आपल्या शंकर भगवानांचा. इथे आहे आपली पिंड आणि याच मंदिराच्या आतमध्ये आपल्याला नंदी महाराज दिसतात. तर आता आपण खाली उतरून बघूया अजून काय काय आहे. इकडे आहे पुरातन कालीन तुळस. ही बघा पूर्ण दगडाने कोरलेली आहे. मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला असं एक हौदाच्या आकाराचं काहीतरी दिसून येत आहे. तर नक्की हा काय आहे हे आपल्याला माहिती नाही, पण असू शकतं काहीतरी. हा बघा इथं कम्प्लीट आपल्या गणेश भगवानाचं मंदिर त्याच्या समोरच आहे. तर असा आहे हा पूर्णपणे गणपती बाप्पाचा जो मंदिर आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि त्याच्या आतमध्ये असणारी वेगवेगळी मंदिर आहे. तर आता मंदिरं तर आपण बघितलेली आहोत. आता आपण जाऊ चला पुढे अजून काय आहे आपल्या या किल्ल्यावरती ते बघायला. मंडळी आता आपण मंदिराचं दर्शन करून पुढे आलेलो आहोत. इथंच एक छोटासा बुरुज आहे, त्याच्यावरती मला वाटतं छोटासा लाईट हाऊस वगैरे टाईप काहीतरी केलेलं आहे. तिथं आता आलोत. बघूया काय काय आपल्याला बघायला दृश्य भेटतात ते. पूर्ण दिसते बघ परिसर इथला. आपण या बाजूचा परिसर एक्सप्लोर केला आहे. या बाजू तटबंदी एक्सप्लोर केलेली आहे. इकडून काय काय गोष्टी दिसतात त्या आपण बघितलेल्या आहेत. इथेच बघा ही साईडला तुम्हाला दाखवतो मी. यो आहे तो मागचा आपले टावर टाईप याला बोलू शकता. फोटोग्राफी चालू तिथे आणि याच बुरुजाच्या खाली जिथून आपण आता उभे होतो ना इथे याच्या खाली एक दरवाजा आहे तिकडे. तो दरवाजा आता बघून येतो मी. तो दरवाजा बघूया आता आपण कसा आहे ते. इथं पण दरवाजा आहे बऱ्यापैकी मोठा आहे. पण या बाजूला बघा खतरनाक आहे. यो याला एखादं हा पाठीमागे दरवाजा असू शकतोय कारण की इथून काय आपल्याला बघा दिसून मला काही खाली तशी काही दिसत नाही. डायरेक्ट सगळा दगडं बिगडं पडले आहेत. पण जिथून आपण महादरवाज्यातून एंट्री मारली ना त्या महादरवाज्यामध्ये आपल्याला आहे ना प्रॉपर सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या. मंदिर वगैरे सगळ्या गोष्टी. आणि जसं आपण या दरवाज्यामध्ये गेलो ना बघायला इथं काय आपल्याला बघायला भेटत नाही. या दरवाजाच्या जाण्याच्या पहिले आपल्याला इथेशी एक बघा आता एक विश्राम गृह याला बोलू शकता. काय बोलू शकतो काय माहीत नाही. हा बघा इथेशी असा आहे. हा एक टूम टाईप स्ट्रक्चर आणि त्याच्या समोर एक असाच होता इथं माझ्या या साईडला. पण तो तुटला आहे. हा जो आहे ना तो व्यवस्थितपणे मेंटेन ठेवलेला आहे. बघा चला आता आपण जाऊ आपल्या मित्रांना शोधू कुठं काय धरून ते. आता आपण चाललो आहोत तो बघण्यासाठी. तर बराचसा परिसर आपण आता कवर केला आहे. तटबंदीवरनं चालतो. हे बघा तटबंदी आहे त्याच्यावरनं चाललोत आपण आता. पण विषय कसा माहिती आहे का इथंशी बरंच चालणार एक तोफ कुठे ते शोधता. माझा मित्र कुठे ते भेटलं चला त्याला पहिले भेटते मी. पुढचं काय नियोजन आहे ते बघते. आता वाजून 4 इथून अलिबागला बीचवरती पोचायला वाजतील कमसे कम मला 5 वाजतील. बघूया आता. आम्ही केला सहज करत होतो तेव्हा आपल्याला या तोफीवरती एक माणूस उभा राहताना दिसला. मी त्याला एक शब्दान पण काय नाही बोललो कारण की आपल्याला कायदा हातात घ्यायचा नव्हता म्हणून. पण अशी लोक या किल्ल्यावरती काय येतात मला समजत नाही. यांना बघून माझ्या डोक्याची शीर माझ्या काय सगळ्या मराठी माणसांच्या शीर सनकल. पण मंडळी अशा वेळी पॅनिक होऊ नका. कोणाला काही सुलट शब्द बोलू नका कारण की उलट लोक आपल्यालाच बोलणार. म्हणून मी पण काय त्यांना बोललो नाही. मी चुपचाप त्यांची व्हिडिओ काढली आणि ती व्हिडिओ मी इथं असलेल्या सिक्युरिटी गार्ड यांना दाखवली. ते काय जो निर्णय घेतील ना तोच निर्णय फायनल असेल.
मंडळी टोटल आपण किल्ला आता एक्सप्लोर केला आहे. इकडे आपल्याला 2 छोट्याशा तोफी बघायला भेटतात. पाठी आपण तो बघितलेली ही बघा अजूनपर्यंत ठेवल्यात मेंटेन करून अशी मस्त जपल्या तोफी इथं पाठीमागच्या साईडला 2च आहेत. तिथं 2 टोटल 4 तोफ आहेत किल्ल्यावरती.